आमच्या चिन्मयला शाळेमध्ये परसबाग बनवायला लावली आणि या परसबागेत काय काय लावायचं याच्यावरती काल आमची थोडी चर्चा झाली. मग काय, रस्त्याने येताना एक द्राक्षांची छोटीशी बाग दिसली आणि आम्ही दोघांनी मिळून बागेतल्या ह्या अशा काड्या आणलेल्या आहेत. ह्या काड्या 3-4 तासांसाठी पाणी आणि कलकी बायोकल्चर याच्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवल्या होत्या. आज आता त्याच्याच हाताने आमच्या कंपाऊंडच्या शेजारी असलेल्या जाळीच्या बाजूलाच ह्या वेलीच्या काड्या लावून घेतीये. थोडा दूर दूर लाव चिन्मय. तर हा कलकी मिश्रित पाणीच इथे सगळ्या काड्यांवरती ओततोय. पहिल्यांदाच आम्ही असा प्रयोग करतोय, बघूया यशस्वी होतोय का. आणि आता माती ढकलतोय तो या काड्यांवरती. तर अशा प्रकारे आम्ही द्राक्षांच्या वेलींच्या काही काड्या लावलेल्या आहेत. आता उघड आल्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून शेअर करू. मला काल शाळेत गुजर सरांनी परसबाग बनवायला लावली. आमच्याकडे खूप झाडे आहेत, पण मला द्राक्ष आवडतात म्हणून मी द्राक्षांच्या काही काड्या लावल्या आहेत. त्या येतात का आपण बघू. गेल्या वर्षी चिन्मयनेच या नागिणीच्या वेलीच्या काड्या आणल्या होत्या, त्या लावल्या आणि रुजल्याही. म्हणजे द्राक्ष सुद्धा रुजायला काहीच हरकत नाही.